ठरलं तर मग या मालिकेच्या 19 एप्रिलच्या भागामध्ये चिडलेला प्रताप पत्रकारांना सांगत असतो, एक बायको जेव्हा चवताळून उठते ना तेव्हा काय होतं हे तुम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे वाघीण झालेली आहे आमची सायली आणि आता तुम्ही उगीच चुकीचं कन्क्लुजन काढू नका आणि तिला त्रास देऊ नका. खरं तर आम्ही कुटुंब एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. काहीही झालं तरी सुद्धा आमच्या कुटुंबाची एकी तुम्ही तोडू शकत नाहीये. आणि सायली सांगते, अर्जुन सुभेदार हे निर्दोष आहेत आणि त्यांना निर्दोष सिद्ध करून मी राहणारच. काहीही झालं तरी सुद्धा अर्जुन सुभेदार यांच्या बाबतीत कोणताही चुकीची अफवा पसरवण्याचा प्रयत्न तुम्ही चुकूनही करू नका. काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर अर्जुन सुभेदार हे सुटून येणार म्हणजे येणार, असं म्हणत सायलीने आता मात्र सगळ्यांना चांगलं फटकारलंय. आणि त्यानंतर इकडे आता कल्पना सांगायला लागते, सायली आज जर का तू इकडे नसतेस ना तर या लोकांनी खोटं नाटं बोलून आम्हाला खूप त्रास दिला असता. सायली सांगते, आई काहीही झालं तरी सुद्धा आपण एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभं राहायचं आहे. त्यावरती आता इकडे सुमन सांगायला लागते, खरंच ग सायली, तू नसतेस ना तर या पत्रकारांनी काय केलं असतं आणि ह्यांना कुणी उत्तर दिलं असतं. खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यावरती सायली सांगायला लागते, काहीही झालं तरी अर्जुन सर निर्दोषपणे घरी येणार याची मला 100% खात्री आहे. तुम्ही कुणीही काळजी करू नका. अर्जुन सर निर्दोष आहेत आणि त्यामुळे आपण कसलीही चिंता करायची काहीच गरज नाहीये, असं म्हणत सायलीने सगळ्यांना धीर तर दिलेला आहे. आणि त्यानंतर ती आता सांगायला लागते की सगळ्यात महत्त्वाचं, अर्जुन सरांनी खून नाहीच केलेला पण खरा खुनी सुद्धा आपल्याला समोर आणायचा आहे. प्रिया इकडे खूपच बिनधास्त आहे, कर कर सायली, जे करायचं ते कर, पण खरा खुनी तुझ्या समोर कधीच येणार नाही, असं म्हणत प्रिया ओव्हर कॉन्फिडंट आहे. तिला खात्री आहे की आपण केलेला खून आता पचणार आणि कोणालाही ते पकडता येणार नाहीये. तो इकडे सावंत सांगत आहेत कॉन्स्टेबलला की हे बघ, जर का पाटकरनी अर्जुन सरांना त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर लगेच मला कॉल कर. इल्लिगल पद्धतीने त्यांनी जर का त्यांचा गुन्हा कबूल करण्याचा प्रयत्न करून घेतला तर मात्र ताबडतोब मला कॉल करायचा आणि कॉल करून मला आता सांगायचं जर ते काही चुकीचं करत असतील तर, असं म्हटल्यावरती मग आता कॉन्स्टेबल सांगतो, ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी ताबडतोब तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही माझी काळजी करू नका, काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये स्वतःला म्हणजे मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेन म्हणजे करेन. यासाठी मला आता तुमची साथ पाहिजे, बस इतकंच काय ते, असं म्हणत मग आता अर्जुन इकडे बोलत आहे. आणि त्यानंतर तो सांगतोय, माझी चिंता तुम्ही करू नका, मी कसं हँडल करायचं पाटकरांना ते पाहीन. हे पाहिल्यावरती इकडे तोपर्यंत आता इकडे घरामध्ये कुणीच काही खायला प्यायला तयार नसतं. आणि त्याच वेळेला सायली आता सगळ्यांना सांगत असते, हे बघा, काही झालं तरी तुम्हाला तुम्हाला या सगळ्यामध्ये आता अन्नावरती राग काढून चालणार नाहीये. सगळ्यांनी खाऊन घ्या आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला दोष देऊ नका. आणि आता काहीही झालं तरी अर्जुन सर या सगळ्यामध्ये सुटणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला आपली तब्येत नीट ठेवायला पाहिजे की नको. काहीही झालं तरी सुद्धा ते आल्यावरती आपण त्यांच्यासमोर फिट राहायला पाहिजे ना, असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सुमन, सायली, तू आम्हाला सांगत आहेस पण आता तू सुद्धा स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. आणि तितक्यात सायलीचा फोन वाजलाय. फोन आहे अधिराजचा. अधिराज या सगळ्यामध्ये आता इकडे सायलीला फोन करून काही महत्त्वाची गोष्ट सांगतोय. पण आता प्रिया समोर सायली फोन घेऊ शकत नाहीये, म्हणून आता सायली बाहेर जाते आणि ही गोष्ट नोटीस करते ती म्हणजे प्रिया. प्रिया विचार करायला लागते, अरे म्हणजे ही सायली चालले तरी कुठे, काय नक्की झाले, आता ही कुणाला भेटायला चालले हे तिला जाणून घ्यायचं असतं. म्हणून आता काय करू, तिच्या मागावरती जाऊ का, असा विचार प्रिया करत असते. बरं तोपर्यंत इकडे अधिराजचा कॉल येतो आणि सायली बहिणी, हे सगळं काय झालं, म्हणजे अर्जुन 100% निर्दोष असणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. पण हे सगळं कसं घडलं, काय घडलं, असं विचारत तो आता सायलीला काही प्रश्न विचारतोय. त्यावरती सायली म्हणते, कुणीतरी हे सगळं केलेलं आहे पण या सगळ्या सत्याचा शोध आता घेणं बाकी आहे. इकडे तोपर्यंत आता सांगत आहेत ते म्हणजे एकमेकांशी सगळे चर्चा करत आहेत, कसं अर्जुनला बाहेर काढायचं किंवा आता सगळं कसं करायचं, हे सगळं सगळं आता
म्हणजे बोलण्याच्या नादामध्ये एकमेकांशी सगळेजण बोलत आहेत. बरं तोचपर्यंत सायली आता बाहेर आले आणि सायली बाहेर आल्यावरती इकडे तोपर्यंत ती अधिराजला सांगते, "हां, अधिराज भाऊजी, म्हणजे काहीही झालं ना तरी अर्जुन सर निर्दोष आहेत हे सत्य आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण हे सत्य सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. पण मला तुम्ही सांगा त्या दिवशी तुम्हाला प्रिया भेटली होती का?" असं म्हटल्यावरती तो सांगतो, "हो, मला प्रिया 11-12 वाजता भेटली होती." यावरती सायली विचार करते, 11-12 वाजता? आणि तोपर्यंत ती विचार करायला लागते, की प्रिया तर घरातून 7 ते 8 वाजता बाहेर पडली होती. मग ती 11-12 वाजता भेटायला गेली? आणि तोपर्यंत इकडे आता प्रिया विचार करते, "नाही, नाही, काही झालं तरी सुद्धा मला आता ही सायली काय बोलतेय ना, मला हेच बघायला पाहिजे. कुणाशी बोलतेय? काय बोलतेय?" इकडे तोपर्यंत प्रताप आता प्रतिमाला सांगतोय, की "हे बघ प्रतिमा, तू थोडंफार काहीतरी खाऊन घे बरं. स्वतःच्या तब्येतीची उगाचच हेळसांड करू नको." आणि त्यावरती प्रिया सुद्धा नाटक करत सांगायला लागते, की "हो, तू खरंच ना काहीतरी खाऊन घे. असं काही करू नको. स्वतःला त्रास करून घेऊ नको." पण प्रतिमा काही ऐकायला तयार नाहीये. त्यावेळेला प्रिया आता सांगायला लागते, "मी ना सायलीला कॉफी देऊन येते." सायलीने सुद्धा आता सकाळपासून काही खाल्लं नसेल. त्यावेळेला मात्र आता ही सायलीला कॉफी द्यायला चालले आणि ते पण आता मुद्दाम गोष्टी ऐकण्यासाठी. ही गोष्ट ज्यावेळेला अस्मिताला समजते, अस्मिता विचार करते, "नाही, काहीही झालं तरी सुद्धा हिला मला सायलीपर्यंत पोहोचू द्यायला नको आहे." इकडे तोपर्यंत मग आता अधिराज सायलीला सांगतोय, की "खरं सांगू का, तर ज्या वेळेला मी आता तिला भेटलो ना, त्यावेळेला थोडीशी ती विचित्रच वागत होती." यावरती सायली म्हणते, "काय झालं? तुम्हाला काही अनयुज्युअल वाटलं का तिच्या बोलण्यामध्ये?" यावरती मग आता तो सांगायला लागतो, "हो, मला वाटलं. ती मला भेटायला आली ना, तेव्हा थोडीशी अशी दमलेलीच होती आणि ज्यावेळेला ती मला भेटायला आली, त्यावेळेला मी तिचा हात माझ्या हातामध्ये घेतला." असं म्हणत अधिराज त्या दिवशी घडलेली घटना आता सायलीला सांगायला लागतो आणि सायलीला धक्का बसतो आणि तो सांगायला लागतो, की तिच्या हाताला रक्त लागलं होतं. हाताला ज्यावेळेला रक्त लागलं होतं, तेव्हा मी तिला विचारलं सुद्धा, "हे कसलं आहे?" तर तिने मला सांगितलं, की "आता मी भाजी कापत होते, तर हात कापला." पण सायली वहिनी, तिचा हात कापलेला नव्हता. ते रक्त असंच कसलं तरी लागलेलं होतं, असं मला वाटतंय. असं म्हटल्यावरती आता मात्र सायलीला शंका आलेली आहे, की माझा विश्वास 100% खरा आहे, की बहुतेक हिनेच काहीतरी त्या दिवशी केलेलं आहे. असा विचार आता मात्र सायलीच्या डोक्यात आलाय आणि ती सांगायला लागते, ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची लीड असू शकते. प्रियाला कॉफी घेऊन जाताना अस्मिताने थांबवलंय आणि अस्मिता स्वतः कॉफी घेऊन आता इकडे सायलीकडे आलेली आहे आणि प्रियाचा हा डाव सुद्धा फेल झालाय. प्रिया या सगळ्यामध्ये आता सायली काय बोलते, कसं बोलते किंवा आता सायली कोणासोबत बोलत आहे, तिला काही पुरावा सापडतोय का हे बघण्यासाठी चाललेली असताना मग अस्मिता कॉफी घेऊन जाते आणि त्यानंतर इकडे आता सायली सांगायला लागते, "हे बघा, आपण काय करायचं आहे, जसं जसं जमेल तसं तसं प्रिया आता काय करते यावरती लक्ष ठेवायचं आहे. तुम्हाला काहीही अपडेट मिळालं ना, की तुम्ही मला ताबडतोब ताबडतोब कळवत जा." असं म्हटल्यावरती आता इकडे अधिराज सांगतो, "तू चिंता करू नको सायली वहिनी, मी तुला सगळ्या अपडेट देत राहीन." बरं हे सगळं होत असताना इकडे अस्मिता येते आणि "सायली, घे गं कॉफी तू. म्हणजे तू सगळ्यांसाठी इतकं करतेस, पण स्वतःला मात्र आता अजिबात जपत नाहीयेस. हे बघ, काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये एकटी नाहीयेस. आम्ही तुझ्या सगळेजण सोबत आहोत. काळजी करू नकोस." असं म्हणत ती आता सायलीला कॉफी देते. सायली मात्र ती कॉफी घेते आणि त्यानंतर इकडे अस्मिता म्हणायला लागते, "काय गं, काय झालं हे सगळं आपल्यासोबत? म्हणजे मला खरंच कळत नाहीये, की या सगळ्यामध्ये आपल्या इकडे आपल्यावरती हे असं संकट कसं कोसळलंय?" सायली म्हणते, "अस्मिताताई, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. काहीही झालं तरी सुद्धा अर्जुन सर निर्दोष आहेत आणि मी त्यांना सोडवून राहणार." इकडे अर्जुनचं पण आपल्या स्वतःला निर्दोष सोडवणं ह्याचं काम चालूच आहे. अर्जुन या सगळ्यामध्ये आता मात्र विचार करतोय, की मी आणि सायली ज्यावेळेला कॉफी पिण्यासाठी गेलो होतो, ज्यावेळेला आम्ही कॉफी पिण्यासाठी गेलो आणि त्यानंतर मग आता त्याच वेळामध्ये मला फोन आला होता जयेशचा. जयेशने मला आता फोन केला आणि फोन करून जयेशने मला आता बोलला आणि त्याच वेळेला मी आता विचार करत होतो, की म्हणजे जयेशचा आवाज का बसलाय? असं मी त्याला विचारलं सुद्धा होतं. पण ज्यावेळेला मी त्याला हे विचारलं आणि त्यावेळेला मात्र आता त्याचा आवाज वेगळाच येत होता. म्हणजे त्या दिवशी जयेशने फोन उचललाच नव्हता.
हा फोन उचलणारी व्यक्ती आता वेगळी होती आणि ती व्यक्ती कोणीतरी म्हणजे त्या खुन्याचीच माणसं असण्याची किंवा तो स्वतः असण्याची शक्यता आहे, असा आता अर्जुन विचार करायला लागतो आणि त्याची थेरी तो मांडायला लागतो. म्हणजे त्या दिवशी एक्झॅक्टली काय झालं असेल हा तो विचार करतो. इकडे शांताच्या घराबाहेर अर्जुन चैतन्य सावंत सरांच्या सोबत इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आलेला असताना तोपर्यंत चैतन्याला कॉल आलेला आहे आणि चैतन्य कॉलवरती बोलता बोलता त्याला आता महत्त्वाची लीड मिळालेली आहे आणि इकडे सायली सुद्धा आता या सगळ्यामध्ये सगळं पेपर वगैरे काढून आपलं नियोजन करत आहे. ती काढूनच बसलेली आहे आणि त्याच वेळेला तिने आता चैतन्याला फोनवरती सांगितलेलं आहे की चैतन्य भाऊजी, अधिराजने मला आता जे सांगितलं ते सगळं सगळं मी तुम्हाला सांगते. त्या दिवशी अधिराज भेटायला गेले होते ते म्हणजे इकडे आता अधिराज भेटायला गेले होते ते म्हणजे प्रियाला आणि प्रियाच्या हाताला लागलं होतं ते म्हणजे रक्त. काहीतरी गडबड आहे. आपण या सगळ्यामध्ये आता मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये हे करून चालणार नाहीये. यावरती चैतन्याच्या हातात सुद्धा खूप मोठी लीड मिळालेली आहे. बरं तोपर्यंत सायलीने सुद्धा आता सगळा पसारा काढलाय आणि त्यानंतर ती फोनवरती बोलता बोलता सगळ्या गोष्टी चैतन्याला सांगत आहे. कशा पद्धतीने प्रिया तिकडे गेली होती, कशा पद्धतीने हे सगळं घडलं होतं, हे सगळं सगळं ज्या वेळेला तिने आता सांगितलंय आणि त्याच वेळेला मग आता इकडे चैतन्याच्या हातात लीड मिळाले आणि चैतन्य सगळं सगळं आता इकडे पोलिसांना सांगणार असतो. तोपर्यंत आता फोनवरती इकडे म्हणजे इकडे आता अस्मिता बाळाला खेळवत असताना तिकडे आलेला आहे तो म्हणजे सचिन. आणि काय ग अस्मी, हे सगळं काय झालंय? म्हणजे मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये की हे सगळं काय झालेलं आहे. अर्जुन कधीच खून करणार नाही याची मला 100% खात्री आहे. मग हे सगळं कसं घडलंय? यावरती अस्मिता म्हणते, जरा हळू बोल, बाळ झोपतंय, तुला कळत नाही का? यावरती तो म्हणतो, नाही ग, मला जरा टेन्शनच आलं. म्हणजे हे सगळं अर्जुनने केलेलं नाहीये, पण तू काळजी करू नको, जो कोणी असेल ना तो पकडला जाईल. अस्मिता थोडीशी विरडच वागत आहे आणि त्याच वेळेला सचिन आता आपली सूत्र हलवतोय. सचिन विचार करतोय, नाही नाही, काहीही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता अर्जुन जोपर्यंत आतमध्ये आहे तोपर्यंतच मला ही सगळी सूत्र हलवायला पाहिजेत. अर्जुनला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मला आता बाहेर यायच्या आधीच अण्णांना बाहेर काढलं पाहिजे, जेणेकरून अर्जुनचा इंटरफेअर या सगळ्यामध्ये राहणार नाही, असं आता सचिन विचार करतोय. आणि तोपर्यंत इकडे आता आलेले आहेत ते म्हणजे इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनला म्हणतात, बोल, तूच खून केलास ना? मुळातच तू आता खून केलास याचा पुरावा माझ्याकडे आहे. तू या सगळ्यामध्ये त्या बाईच्या कॉन्टॅक्टमध्ये होतास, तुझा माणूस तिच्या पाठी नेहमी होता. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्हाला काय म्हणायचंय? मी एक क्रिमिनल लॉयर आहे आणि क्रिमिनल लॉयर असून जर का मला तिला खून करायचा असेल तर मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये का राहीन? काही गरज नाहीये ना. यावरती आता इकडे सांगायला लागतं ते म्हणजे इन्स्पेक्टर की हे बघा, त्या दिवशी तू कुठे होतास? यावरती अर्जुन म्हणतो, मी माझ्या बायकोसोबत आईस्क्रीम खात होतो ब्लॅक करंट फ्लेवरचं, त्यामुळे मी त्या ठिकाणी असणं हे शक्यच नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ते सांगायला लागतात, ठीक आहे, तू नसशील खून केला, तुझ्या माणसाने खून केलेला आहे, तुझा माणूस जयेश त्याने खून केलेला आहे. आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणायला लागतो, जयेशने खून केलाय तर तुम्ही माझ्या माणसाला, जर मी क्रिमिनल लॉयर आहे तर मी माझ्याच माणसाला तिच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवेन आणि खून करायला सांगेन. यावरती पाटकरांना काही थेरी सुचत नाहीये. ते उलट सुलट बरेच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतात, पण अर्जुन मात्र एक क्रिमिनल लॉयर असल्या कारणाने तो आता त्यांची कोणतीच थेरी वर्कआउट होऊ देत नाहीये किंवा कोणत्याच थेरीला मात्र आता त्यांना आपल्याला बळी पडू देत नाहीये. आणि त्यामुळे आता पाटकर चिडले, तू कितीही नाटकं केलीस ना तरी सुद्धा, काहीही झालं तरी सुद्धा तुला या केसमध्ये मी अडकवणार म्हणजे अडकवणार, असं आता पाटकर बोलतायत. पण पाटकर जरी हे बोलत असले तरी अर्जुनला माहितीये, काहीही झालं तरी आपण या पाटकरांच्या जाळ्यामध्ये अजिबात अडकणार नाही आहोत. आणि त्यानंतर अर्जुन सांगायला लागतो, कसं आहे, तुम्ही कितीही काही बोललात ना तरी सुद्धा मी तुमच्या ह्याच्यामध्ये अडकूच शकत नाहीये, कारण एकाच वेळेला मी 2 ठिकाणी असूच शकत नाहीये ना. आणि ही थेरी तुम्ही समजून घ्या. आणि त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा मला या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नका. मी एक क्रिमिनल लॉयर आहे आणि त्यामुळे मी कधी काय करेन ना तुम्हाला कळणार पण नाही, असं म्हणत अर्जुनच उलटा आता पाटकरांना चांगली धमकी देतोय. आणि पाटकरांना कळतच नाहीये की ह्याचं करायचं तरी काय किंवा हा या सगळ्यामध्ये कसा काय हे होणार. इकडे तोपर्यंत प्रिया आता विचार करते आणि प्रिया सांगत आहे, बघा, सगळ्यांनी जेवून घ्या बरं. तोपर्यंत ती सायलीकडे आलेली आहे.
सायली, अगं तू खरंच खूप धीराची आहेस. म्हणजे अर्जुन जेलमध्ये असताना सुद्धा आता तू इतका धीर धरलायस. खरंच मला तुझं खूपच कौतुक वाटतं. यावरती सायली म्हणते, त्यात कसलं कौतुक वाटायचं? खरं सांगायचं तर मला 100% खात्री आहे की अर्जुन सर निर्दोष आहेत आणि त्यामुळे ते मला मला माहिती आहे की त्यांनी काही केलेलंच नाहीये. बरं ते जाऊ दे. तू रात्री कुठे गेली होतीस? यावरती प्रिया जबाबते, मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. यावरती ती म्हणते, कोणती मैत्रीण? सुशीला की श्रुती? यावरती ती सांगते, तुला नाही माहिती माझी कोणती मैत्रीण आहे ते. यावरती सांगते, नंबर दे तुझ्या मैत्रिणीचा. तर प्रिया सांगायला लागते, ती मैत्रीण आउट ऑफ टाऊन आहे, आले की नंबर देईन आणि मला काम आहे, मी निघते. आत्तापर्यंत गोड गोड बोलणारी प्रिया ज्या वेळेला सायलीने तिला काही 4 प्रश्न विचारले तेव्हा मात्र गडबडले आणि तिकडून निघून गेलेली आहे. सायलीचा संशय 100% पक्का झालाय की या सगळ्याच्या मागे आता प्रिया आहे. ही गोष्ट मात्र आता 100% खरी आहे. हे समजल्यावरती सायली आता अर्जुनला हे सगळं सत्य सांगते आणि त्यानंतर अर्जुन आता तसं इन्व्हेस्टिगेशन करायला सांगतो आणि त्यानंतर मग ज्या कॅफेमध्ये आता अर्जुन सायली गेले होते त्या कॅफेमधलं फुटेज आता इकडे कोर्टात सादर करता येणार असतं आणि त्याचबरोबर वेगवेगळे एव्हिडन्स मिळतात. म्हणजे शांताच्या घराच्या बाहेरचा एव्हिडन्स मिळतो. त्याचप्रमाणे त्या कॅफेमधला एव्हिडन्स मिळतो. इतकंच नाही, आता मात्र ज्या कॅफेमध्ये अधिराज प्रियाला प्रपोज करतोय तिथले सुद्धा सीसीटीव्ही फुटेज कलेक्ट केले जाणार असतात आणि या सगळ्यामध्ये प्रियाला अशा पद्धतीने अडकवलं जाणार असतं की प्रियाच्या हातावरती लागलेलं रक्त हे कुणाचं होतं हे सत्य शोधण्यासाठी आता पूर्ण टीम कामाला लागणार आणि प्रियाला इकडे आता खुनाच्या आरोपामध्ये अडकवलं जाणार. प्रियाचे 3 तेरा कसे वाजणार? येणाऱ्या भागात सगळं कळणार आहे.